ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि म्हणत आहेत, कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन अगदी शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी नक्कीच करा। त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांती सुद्धा तुम्हालाच। विचार ही एक विलक्षण शक्ती आहे आणि ते असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून विचार बदला, नक्कीच तुमचं नशीब बदलेल, एवढं मात्र नक्कीच खरं आहे। आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, जीवनात एक लक्षात ठेवा, कर्माला घाबरा, देवाला नाही। कारण देव माफ करतो, पण कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही। सगळा कर्माचा खेळ आहे, ज्याचं त्याला परत भेटतं। जो आज तुला रडवतोय, उद्या त्याला दुसरा कोणीतरी रडवेल। आणि हे कर्म आहेत, हे प्रत्येकालाच ते फेडावे लागतात। गोष्टी बुद्धीच्या परिघाबाहेर गेल्यावर देव आपल्याला दिसू लागतो आणि आपण मग देवाकडे प्रार्थना करू लागतो की हे देवा, आम्हाला सांभाळ आणि आमच्या संकट दूर कर। म्हणून देवाला आपण पहिलेच जपले पाहिजे आणि पहिलेच देवाचे नामस्मरण केले पाहिजे। मग तुमच्यावर संकट येतच नाही आणि आले तरी देव ती संकट तुमच्यावरून निवारून टाकतो। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, असे स्वामी आपल्याला बोधवचन देत आहेत। या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहे मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी। भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी म्हणत आहेत। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका। पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेत साथ देऊन अगदी चांगली वेळ आणून दिली ना, त्यांचे मोल कधीच विसरू नका। कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही। जर तुम्ही असाल तर तुमचा वापर नक्कीच केला जाईल आणि नसाल ना तर पर्याय नक्की शोधला जाईल। एवढं मात्र प्रत्येकाच्या जीवनात असतं। आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदित आहेत याला जास्त महत्त्व असतं। आणि मग तुम्हाला सर्व काही आनंदित करायला लागतं। तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता। अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत। एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळत असतो ना, त्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो आणि तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तोही पूर्णपणे होणार। हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा कधीच नसतो। एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं। जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं। म्हणून देवाने दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात आणल्या आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करून टाकलं। श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल आणि गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे आणि दोन्ही ध्रुवांवर, कैलासावर आणि कैलास पर्वतावर मीच आहे। मी कुठेही गेलेलो नाही भक्तांनो आणि जाणारही नाही। मी तुमच्या सदैव पाठीशी राहील, हे वचन मी तुम्हाला देतो आहे, असे स्वामी म्हणत आहेत। जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील ना तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत नक्कीच बदला। कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही, एवढं लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे। स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपले मन कितीही स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतराणावरून तुम्हाला फळ देतात। म्हणून तुमचं अंतर्मन जेवढं शुद्ध असतं तेवढंच तुम्ही प्रगतीच्या पथावर असता
आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद असतो. म्हणून स्वामींचा चांगला आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या मनातून दुसऱ्यांसोबत बोललं पाहिजे आणि मनात कोणतेही पाप न ठेवता सर्व समभाव सर्वांशी सारखेपणाने वागले पाहिजेत. कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाम घेत एक एक पाऊल फक्त पुढे टाका. तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल, पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. आणि जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच आणि असतेच, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधीच संपत नसतं. म्हणून फुकटचं कोणाचं खायचं नाही आणि तुम्ही कष्ट करून जे कमवाल ते तुम्ही सुखाची 2 भाकरी खाल्ली तरी तुम्हाला ते गोड लागतील. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, माणसाचं मन अगदी निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती अजिबात उरत नाही. मग तो मन मोकळेपणाने आपलं जीवन जगत असतो. समतोल मनासारखे कोणतेही उरत नाही आणि या जगात समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून एक काम करा, तुम्ही फक्त एवढंच करा की समतोल मन ठेवा आणि सर्वांशी सर्व समभावनेने जगा आणि बोला. समाधानासारखे सुख नाही, म्हणजे समाधान तुम्हाला जीवनात अत्यंतिक सुखी आणि समृद्धी करत असतो. म्हणून तुमच्या जीवनात समाधान पाहिजे आणि लोभ अजिबात नको, नाहीतर भरपूर मोठा आजार तुम्हाला होईल आणि तो लोभाचा आजार असेल. आणि दया करा आणि प्रत्येकावर दया करा. जो तुमच्या दाराशी येईल त्याला खाऊ घाला आणि पिऊ घाला. एवढं लक्षात घ्या, मग तुम्हाला खरं पुण्य लागेल. मग तुम्ही कितीही दानधर्म केला तर तो काही कामाचा नसतो जर तुम्ही तुमच्या दाराशी आलेल्या माणसाला परत पाठवत असाल. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कलियुग आहे बाळा, इथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो. पण लक्षात ठेव, विजय हा फक्त सत्याचाच होत असतो आणि तो शेवटी जिंकत असतो. म्हणून सत्याच्या दिशेने राहा, नक्कीच तुझाही एक दिवशी विजय होईल, असे स्वामी संबोधून सांगत आहेत. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळेच येते आणि ती शक्ती स्वामी आपल्याला प्रदान करत असतात. फक्त आपण त्यांचे मनापासून नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामींची भक्ती ही मनापासून केली पाहिजे. आपण जेवढी जास्त मनापासून स्वामींची भक्ती करतो तेवढे जास्त पुण्य आणि तेवढे जास्त स्वामी आपल्याला फळ देत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करताना कधी विचार करू नये की मी एवढे जप करावे की तेवढे जप करावे. स्वामींच्या भक्तीत असताना तुम्ही कितीही जप केले तरी ते कमीच आहेत आणि त्याचं फळही तुम्हाला नक्कीच स्वामी देतात. किती दिवसाचे आयुष्य असते मित्रांनो, आजचे अस्तित्व कारण उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळवणं, कारण या जगात उद्या काय होईल ना हे कुणालाच माहिती नसते. म्हणून आता तुम्ही जगून घ्या आणि उद्याचा काळ सोडा आणि आज जगून घ्या. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे स्वामी समर्था. किती मोठी समस्या येऊ दे आणि असू द्या, फक्त स्वामी तुमच्या नावातच आम्हाला समाधान मिळेल आणि ते समाधान फक्त तुमच्या नावातच आहे. एवढी मात्र ही गोष्ट खरी आहे. मित्रांनो, ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नसतं. थोडा संयम ठेवा, कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही. आणि स्वामींचा हात अगर तुमच्या पाठीशी मागे राहिला तर नक्कीच तुमचा विजय होईल आणि तुम्ही विजयाचा झेंडा एक दिवशी नक्कीच मिरवाल आणि यश तुमच्या पायात लोटांगण घालेल. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका. एवढंच तुम्ही करा आणि तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी राहाल. हा स्वामींचरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुखात ठेवा स्वामी, अशीही मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. म्हणून प्रयत्न करत चला. स्वामी म्हणतात, तुम्ही एक पाऊल पुढे ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्ही घाबरता कशाला? मग फक्त आपल्याला एकच पाऊल पुढे टाकायचं आहे, नंतर आपल्याला बरोबर स्वामी पुढे घेऊन जातात. आई होण्यासाठी स्त्री असणं गरजेचं नाही. काळजात प्रेम, माया असेल तर पुरुषातही आई नक्कीच दिसत असते. म्हणून तुमच्या हृदयात नेहमी माया ठेवा आणि प्रेम ठेवा. धनदौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात, परंतु जो नाव सोडून जाते तोच खरा धन्यवान होय आणि तोच खरा पुण्यवानही होय. म्हणून
नाव कमवायला शिका. पैसाही आपण कधीतरी कमवूच. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलाय आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवत आहेत. भूक आहे तेवढे खाणे हे प्रकृती आहे आणि भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही नक्कीच विकृती आहे. आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमच्या मनातली संस्कृती आहे आणि ती संस्कृती तुम्ही कायमस्वरूपी जपली पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, कोणाच्याही मागे धावू नका, तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते. म्हणून कोणाला किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवायचं असतं आणि तुम्हीच ठरवा की या व्यक्तीला आपण किती महत्त्व द्यायचं आणि किती नाही ते. जीवन जगताना जगाचा जास्त विचार अजिबात करू नका. कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे ना त्याच्यावर जळत असतं. म्हणून जगाचा विचार सोडून द्या व तुमच्या आंतरिक सुखासाठी तुम्ही जगत चला. कर्माची परतफेड करावीच लागते, हे इथेच फेडावं लागतं. त्यासाठी कर्म करताना नेहमी विचार करून करा आणि सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलू शकत नाही आणि देवही त्याला बदलू शकत नाही. उशीरच का होईना कर्माचे फळ हे नक्कीच मिळत असते, मग ते चांगले असो की वाईट असो. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हालाही कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून कधीही अहंकार करू नका. मग तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल आणि तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. एवढं लक्षात घ्या, पंगत चुकली की एक वेळचं जेवण चुकते, पण मात्र जीवनात कधी आपली संगत चुकली ना की आयुष्याची दिशा चुकते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं नेहमी गरजेचं असतं. एवढं गोष्ट खरं आहे, आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय अगदी झाले आणि मनाची अगदी भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही, स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच आपल्या रस्त्यात दिसत नाही. आणि मग आपण स्वामींचे चरण पकडतो आणि म्हणतो स्वामी मला रस्ता दाखवा. आणि स्वामी आपल्याला निर्मळ मनाने रस्ता दाखवतात आणि ते आपल्याला प्रेमही करतात. ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण सोडून नक्कीच जाईल. म्हणून अशा माणसांना नक्कीच तुम्ही आयुष्यात ओळखायला शिकलं पाहिजे आणि अशी माणसं नक्कीच तुम्हाला सोडून जाऊ शकतात. भूक भागवणारी माती आणि चूक पदरात घेणारी नाती यांच्याशी कधी गद्दारी करू नका, नाहीतर तुम्हाला मग आयुष्यात कुठेही जाल तिथे तुम्हाला संकटे येतील आणि मग तुम्ही पस्तावा कराल. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 नक्कीच हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. म्हणून कुणाला दोन्ही हातांनी मदत करायची असेल तर मन मोकळेपणाने करा आणि अगदी निर्मळ मनाने करा. कोणाला न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची आणि कमवण्याची गरज अजिबात राहत नाही. एवढेच स्वामी आपल्याला म्हणत आहेत, स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगलं असतं. म्हणून एक लक्षात घ्या, आयुष्यात नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही. जीव नक्कीच तेव्हाच जातो ना जेव्हा पोहता आपल्याला येत नाही. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही, समस्या तेव्हाच बनते जेव्हा ती आपल्याला हाताळता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला जे हाताळता येईल तेवढंच तुम्ही कर्म करत चला आणि पुढे आयुष्यात चालत चला. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्यांची खरी लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. पाऊस आला की माकडाला कळतं घर असतं ओलं झालं नसतं. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. म्हणून नाती आणि माणसं जपायला शिका आणि माणसं अगदी जवळ राहायला शिका. जे सहज मिळतं ना ते शेवटपर्यंत टिकत नाही, हे खरं आहे. आणि ते शेवटपर्यंत टिकतं ना ते सहज मिळत नाही, ही खरंच आहे. आणि विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो ना त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींचा हात पकडा आणि स्वामींच्या बरोबरीने चला. नक्कीच स्वामी तुम्हाला
भरपूर पुढे घेऊन जातील. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. एवढं खरं आहे. कधी हे शोधायचा प्रयत्न अजिबात तुम्ही करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा, आपण माणूस आहोत की नाही. नक्कीच तुम्हाला माणसात देव दिसेल. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तुझ्या विश्वासाने म्हण, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेवढं गमावलंय ना त्यापेक्षा जास्त मिळवणार आहे. फक्त संयम ठेव बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि नक्कीच माझ्यावर विश्वास ठेव. जगा इतकं मित्रांनो की नक्कीच तुम्हाला आयुष्य कमी पडेल, आणि हसा इतके ना की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नक्कीच तुमच्या नशिबाचा तो भाग असेल, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणे भागच तुम्हाला पडेल. म्हणून परमेश्वराची भक्ती अशीच करा आणि मनापासून करा. नक्की परमेश्वर तुम्हाला सर्व काही तुमच्या मनासारखं देईल आणि तुमच्या मनासारखं करेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना जिपेतही पडू देत नाही ना, मग तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल. म्हणून एक लक्षात घ्या, देव सगळ्यांना सांभाळत असतो आणि सगळ्यांचं तो रक्षण करत असतो. म्हणून तुम्हाला भिण्याचं कारण नाही, फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला ना की तरी आपली बोटे सुगंधित करून जातो आणि आपला दिवस आनंदी होऊन जातो. म्हणून चंदनासारखे नक्कीच तुम्ही झाले पाहिजे. नशिबाची साथ नसेल तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम असाच राहिला पाहिजे, ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत रहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा तेथे दर्शन देईल. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन. एवढे मात्र खरं आहे, सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून कधी कर्म करताना चांगले कर्म करा आणि चांगले विचार करा. नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. आयुष्यात विश्वास फक्त देवावर अगदी ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं, कारण हे दोघेही तुमची कधीही फसवणूक करत नाही. हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि तुम्ही कधीही अपेक्षा आणि समाधान यानंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून अपेक्षा कोणाकडून करू नका आणि सुखी समाधानी राहा. एवढंच तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही किती सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. एवढं मात्र तुम्ही तुमच्या मनात ठाम करून ठेवलं पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल आणि अनुभवातून असेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर नाचका नक्कीच निघत असतो. म्हणून कुणावर विश्वास ठेवू नका आणि कुणाकडून अपेक्षा नक्कीच ठेवू नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यात पस्तावा करण्याची वेळ येईल. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होते. म्हणून जेवढे तुम्ही सुखी आणि समाधानी असाल तेवढेच तुमचं आयुष्य अगदी निर्मळ आणि सुखी होऊन जाईल. एवढं लक्षात ठेवा की आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब, आणि सर्व काही असूनही मित्रांनो रडवते ना त्याला म्हणतात दुर्दैव. थोडे कमी सापडूनही आनंद देते याला म्हणतात जीवन. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगा, हसत खेळत जगा आणि हसत मुखाने जगा. कुणाला टेन्शन देऊ नका आणि कुणाचं टेन्शन घेऊ नका. सर्व काही परमेश्वर नीट करणार आहे. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. बस तुम्ही एवढंच केलं पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ही नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील असं तुम्ही काम कधीच केलं नाही पाहिजे. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास तुम्ही कोणावर ठेवायचा. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवाला हे कधीच तुम्ही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. मित्रांनो,
त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे आणि किती बलाढ्य आहे, आणि नक्कीच देव तुमची परीक्षा घेईल आणि तुम्हाला विजयी करेल. जर तुम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालात तर नक्कीच देव तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते स्वामी समर्थ तुमचे नाव. हे किती छान लिहिलेलं आहे. आणि स्वामी समर्थांचं नाव आपल्या कायम ओठावर असावं, हीच मागणी आपण स्वामींकडे केली पाहिजे आणि स्वामींनाही मागणी मागितली पाहिजे. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणी संपू शकत नाही, एवढं मात्र खरं आहे. म्हणून नक्कीच तुमच्या अंगात जिद्द, संयम ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. नक्कीच तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत. काही गोष्टी असतात त्या आपण कोणालाच सांगू शकत नसतो, पण त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला समजेल आणि स्वामीही तुमची गोष्ट समजून घेतील आणि त्यातून मार्ग काढायला तुम्हाला सांगतील, किंवा तुमच्याजवळ अशी माणसं पाठवतील की त्याच्यातून तुम्हाला ती माणसं बाहेर काढतील. म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे आणि स्वामी भरपूर काही चमत्कार करतात आणि त्या चमत्कारातून आपल्याला दाखवून देतात की ते आपल्या सोबत आहेत. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो. नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील, आणि सकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक अडचणींमध्ये आपल्याला संधी नक्कीच दिसत जाईल. आणि मग आपण ती संधी शोधून आपण त्याच्यावर काम करू आणि नक्कीच यशस्वी होऊ. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून कधी पुण्य करायच्या वेळेस तुम्ही कधी कोणाला काही सांगू नका, आणि ते पुण्य अगदी तुम्ही कोणाला न सांगता केले पाहिजे. म्हणजे देव आपला बघत असतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला फळ देत असतो. एवढंच तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले पाहिजे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि याचंच नाव आयुष्य आहे, आणि असेच आपल्याला सर्व आयुष्य जगायला लागते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना यावरून तुमची श्रीमंती कळते, आणि पैशाने ती अजिबात कळत नाही. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नसते. चूक त्या लोकांची आहेत ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही, आणि ते माणूस एक चांगला गमावून बसले. म्हणून एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातून वाईट माणसे निघून गेली याचं धन्यवाद तुम्ही स्वामींना दिलं पाहिजे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे, आणि ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक आहेत ते. मग ते तुम्हाला अगदी लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. तुम्ही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आयुष्यात कधी निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच थोड्या दूर वर सुख सुद्धा वाट पाहत थांबलेलं असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून दुःख तुम्हाला आले तर समजा लगेच तुम्हाला सुखही येणार आहे, आणि तितक्याच वेगाने स्वामी तुम्हाला सर्व काही देणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, यापेक्षा एक लक्षात ठेवा आणि ध्यानात ठेवा, देवाकडे पाठ तुमची असते ना तेव्हा तुम्ही कसे वागता ना याच्याकडे लक्ष द्या. आणि यावरच खूप काही गोष्टी तुमच्या अवलंबून असतात, आणि देव तुम्हाला कसे फळ देतो याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. मोह नसावा पैशांचा, गर्म नसावा रूपाचा, झोपडी का असे ना मित्रांनो तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं जीवन तुमचं व्यर्थ आहे. मग सगळं जीवन आपलं भांडणात आणि तंटात निघून जातं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना असेल, तर त्यांचं एक एक अश्रूंचा हिशोब स्वामी आज ना उद्या घेतेच. आणि मग नक्कीच स्वामी तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला देतील, आणि यात अजिबात शंका नाही. नातं निभावणं प्रत्येकालाच जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा दुखावं लागतं, एवढंच लक्षात घ्या. आपल्याकडे काय आहे ना किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं, आणि ते सुख तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. असेल नसेल कोणी, तुझं तू पंखाचा नियम मी भरारी ठेव, बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव, बघ तुला सर्व काही मिळेल.
श्री स्वामी म्हणतात, केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात आणि त्यांना जपायची असतात. कारण तीच माणसं तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार असतात आणि तुमच्या आयुष्यात ती माणसं शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात. कुणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव आहेत आणि राहतील. आणि स्वामींची लीला अपरंपार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा. ठेवायचा तो फक्त मनामधला संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावलंय आणि त्याने काय कमावलंय, एवढं लक्षात घ्या. म्हणून तो कमवणार तर काही नाही, पण गमावणार खूप काही. आणि एक चांगला व्यक्ती तो आपल्या आयुष्यातून गमावून बसेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, नुकसान झाले तर भविष्यात लाभ पण तुला होणार आहे बाळा. आणि जर छळ झाला असेल ना, तर पुढे जाऊन हिशोब सुद्धा नक्कीच होणार आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्व काही तुझे चांगले करेल. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडला तर संकट तुम्हाला संपून नक्कीच टाकेल आणि लढलात ना तर तुम्ही संकटाला संपून टाकाल. म्हणून आता तुमच्या हातात आहे, रडायचं की लढायचं. म्हणायला इमानदार सगळेच असतात, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आहे आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती केली आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणी बघत नसले तरी देव तुम्हाला बघत असतो आणि देव तुमची परीक्षा घेत असतो. जर तुम्ही त्यात पास झाले तर देव तुम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवेल. नाहीतर मग देव तुमच्या सर्व कर्माचे फळ तुम्हाला एक दिवशी नक्कीच देईल. याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणत आहेत, तू मन छोटं नको करूस. जिथे तुझे आपले तोंड फिरवतील ना, तिथे मी तुझ्या सोबत राहील आणि तुझी साथ पूर्णपणे देईल. तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि एक स्वामींच्या चरणात. म्हणून कधी तुम्ही निस्वार्थ प्रेम शोधायला जाल तेव्हा स्वामींच्या चरणी ते तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना, तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू. पण तुमची कर्म स्वच्छ नसतील ना, तर आम्ही तुम्हाला ओळखू शकणार नाही आणि तुम्हाला कशातही मदत करणार नाही. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेतील. हा विश्वास मनात असला ना, की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि तो आत्मविश्वास आपल्याला भरपूर पुढे घेऊन जात असतो. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील ना, तर जोवर बसला आहे तो ना सगळ्यांचा हिशोब ठेवतो आणि तो सर्वांचा हिशोब अगदी वेळेवर करतो. म्हणून स्वामी आपले कर्म बघत आहेत आणि चांगले कर्मच आपण करत राहिले पाहिजे आणि स्वामी आपल्याला आसपास आहेत असे आपण समजले पाहिजे. नक्कीच आपल्याकडून सर्व चांगल्या गोष्टी होतील. परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही आणि समजवू शकत नाही. हे तितकंच खरं आहे. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपण कोणाला दुःख दिले नाही पाहिजे. आपण फक्त सर्वांना सुखच दिले पाहिजे आणि सगळ्यांना आनंदात बघितले पाहिजे. कारण स्वामी सुद्धा आपल्याला आनंदात बघण्यासाठीच आपल्यावर कृपा करत असतात. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका. मी तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे आणि कायम तुमच्या सोबत राहील, एवढं तुम्हाला विश्वास देतो. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमी मोठी असते, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला झेप मोठी घ्यायची आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी त्यासाठी उभे आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही मोठी झेप घ्या आणि आयुष्यात खूप मोठे व्हा असं स्वामींना वाटत आहे आणि स्वामी तुमच्या सोबत आहेत. चंदनापेक्षा वंदन जास्त महत्वाचं आहे आणि योग्य होण्यापेक्षा ना मित्रांनो, उपयोगी होणे अधिक चांगलं असतं बरं. आणि प्रभाव चांगला असण्यापेक्षा तुमचा स्वभाव कसा चांगला आहे ना, हे भरपूर महत्वाचं आहे. म्हणून तुमचा स्वभाव तुम्ही नेहमी चांगला व स्वच्छ ठेवला पाहिजे व कोणाला मदत करताना तुम्ही कधीही मदत ही निर्मळ मनाने आणि साफ मनाने केली पाहिजे. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. फक्त तुमच्या मनात विश्वास पाहिजे. तो विश्वास तुम्ही दृढ केला तर तुम्हाला सर्व काही जीवनात मिळू शकेल. संयम फक्त तुम्ही ठेवला पाहिजे.
कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. आणि मग तुम्ही जर वाईट परिस्थितीतून जात असाल तर समजून घ्या तुम्हाला सुख लवकरच मिळणार आहे. आणि हे तुमच्या डोक्यात तुम्ही फिट्ट करून घ्या. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. आणि निश्चित राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असं मी तुला सांगत आहे. म्हणून तू कशाचंही टेन्शन घेऊ नको बाळा, मी तुझ्या सोबत असेल आणि आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि जर माझ्यावर तुला विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक कर आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला मित्रांनो, आता एक आपण गोष्ट जाणून घेऊ आणि ती गोष्ट म्हणजे तुमचं रहस्य आणि तुमचं शरीर. चला आता आपण रचनात्मक प्रक्रियेचा उपयोग अशा व्यक्तींसाठी करूया ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे आणि जे स्थूल आहेत असं त्यांना वाटतं आणि ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे. प्रथम एक गोष्ट ध्यानात घ्या की तुम्ही वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित कराल तर तुमचं वजन कमी होणं शक्य नाही. कारण यामुळं वजन कमी करण्याची गरज असण्याचा विचार मनातून काढून टाका. म्हणूनच डाएटिंग यशस्वी ठरत नाही. कारण डाएटिंग करताना वजन कमी करणं तशी गरज असणं यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि वजन कमी करण्याची गरज निर्माण होणं याकडे तुम्ही आकर्षित होता. आणि दुसरी गोष्ट हे माहिती हवं की जादा वजनाची स्थिती ही त्याविषयी विचार करण्यामुळं उत्पन्न झालेली आहे. आणि अगदी मूलभूत शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त असेल तर ते स्थूलत्व विचार, लठ्ठपणाचे विचार मनात आणल्यामुळे झालेला आहे. आणि मग भले त्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, कृश विचार मनात आणून कुडी जाड लठ्ठ होऊ शकत नाही. तर हेच आकर्षणाचा नियमाचा संपूर्ण विरुद्ध आहे. आणि लोकांना असं सांगितलं जातं की तुमच्या थायरॉइड ग्रंथींचं कार्य मंदावलं आहे आणि चयापचय क्रिया आणि मेटाबॉलिझम मंदावले आहे किंवा त्यांचा लठ्ठपणाही अनुवांशिक आहे. परंतु या सर्व गोष्टी स्थूलत्व विचार मनात आणण्याचे बहाणे आहेत. आणि अशी कोणतीही परिस्थिती किंवा कारण जर तुम्ही स्वतःला लागू करत असाल किंवा ज्यावर विश्वास ठेवत असाल तर तो तुमचा अनुभव बनून राहतो. आणि मग तुम्ही जादा वजन या स्थितीला स्वतःकडे आकर्षित करता. आणि 2 मुली झाल्यानंतर नक्कीच त्यांचं वजन वाढलं. मला माहीत आहे की हे सर्व तशा प्रकारची विधानं सतत कानावर पडून आणि वाचण्यात आल्यामुळे झालं. आणि एक मूल झाल्यानंतर वजन वाढलं आणि ते कमी करणं कठीण असतं. मग दुसऱ्या मुलानंतर तर वाढलेलं वजन कमी करणं फारच कठीण जातं. आणि हे स्थूलत्व विचार मी मनात रुजवले आणि मग ते माझा अनुभव बनून गेले आणि मी खरोखरच फुगत गेले असे लेखिका म्हणत आहेत. आणि मी लठ्ठ होत चाललेले आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर माझ्या त्या विचारांवरील विश्वासाला आणखी बळकटी आली आणि मी आणखी स्थूलत्व आकर्षित केलं, आणखी फुगले. आणि माझी चण लहान आहे आणि मी 143 किलो वजनाची बोजड बनून गेले. आणि हे सर्व मला माझ्या लठ्ठ व्यनाविषयीच्या विचारामुळे झाले आहे. आणि ते विचारच माणसाला बनवत असतात. एक लक्षात घ्या, इतर अनेक लोकांसारखंच मलाही वाटायचं की माझं वजन माझ्या खाण्यामुळे वाढलंय. या चुकीच्या धारणेमुळं तुमचा कोणताही फायदा होऊ शकत नाही. आता माझ्या मनात तरी ही सर्व बकवास आहे, केवळ बकवास. आणि अन्नामुळं नक्कीच तुमचं वजन वाढतं होत नाही, तर अन्नामुळं वजन वाढ होते. तर या तुमच्या विचारांमुळं आणि त्या अन्नानं वजन वाढ होत जातं. हे लक्षात घ्या की सर्व गोष्टींचं मूलभूत कारण विचार हेच आहे आणि बाकी सर्व आहेत ते त्या विचारांचे परिणाम. आणि योग्य विचार मनात आणा आणि परिणामता आपोआप वजन योग्य तेच होऊन जाईल, एवढं लक्षात घ्या. तुमच्या इच्छांना सीमित करणाऱ्या सर्व विचारांना मनातून नक्कीच तुम्ही काढून टाकले पाहिजे. आहारामुळं, अन्नामुळं तुमचं वजन तोपर्यंत वाढणार नाही जोपर्यंत अन्नामुळं तुमचं वजन वाढू शकतं असं तुम्हाला वाटत नाही. ज्या विशिष्ट वजनामुळं तुम्हाला छान वाटतं ते तुमच्यासाठी आदर्श वजन हीच आदर्श वजनाची खरी परिभाषा होय. तुम्हाला असा कोणीतरी नक्कीच माहीत असेल जो बारीक आहे पण अगदी घोड्यासारखा चरत राहतो आणि तरी अभिमानानं सांगू शकतो मी मला हवं ते सर्व खाऊ शकतो आणि तरी माझं वजन बरोबर राहतं. पहा, अल्लाउद्दीनचा दिवा आठवा. अद्भुत वैश्विक शक्ती हे ऐकतात आणि म्हणतात तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा आहे. आणि तसंच घडतं. तुमच्या रचनात्मक प्रक्रियेचा उपयोग करून आदर्श वजन आणि निरोगी बांधेसूद शरीर आकर्षित करण्यासाठी
या पद्धतीचं अनुसरण करा आणि यासाठी 3 पायऱ्या आहेत आणि त्या कशा? मागणी करा. तुम्हाला तुमचं जे विशिष्ट वजन असावंसं वाटतं त्याबद्दल मनात स्पष्ट कल्पना असू द्या आणि ते आदर्श वजन आल्यानंतर तुम्ही कसे दिसाल याची स्पष्ट प्रतिमा तुमच्या मनचक्षूंनी पहा आणि त्या विशिष्ट वजनाचे तुमचे फोटोग्राफ्स मिळवा आणि ते फोटोग्राफ्स तुमच्याकडे असतील तर त्याकडे पुन्हा पुन्हा पहा आणि जर तुमचे स्वतःचे फोटोग्राफ्स मिळत नसतील तर त्या आदर्श वजनाचं बांधेसूद शरीर जे तुम्हाला हवंसं वाटतं तशी चित्र मिळवा आणि ती नेहमी पाहत राहा. पायरी नंबर 2, विश्वास बाळगा आणि विश्वास तुमच्या मनामध्ये असला की तुम्ही काहीही मिळवू शकता. असा विश्वास बाळगा की तुम्हाला हव्या असलेल्या आदर्श वजनाचे तुम्ही झालेलाच आहात आणि तुम्हाला जे हवं ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि तुम्ही अशी सतत कल्पना करत राहा आणि मनामध्ये ते चालू ठेवलं पाहिजे आणि तुमच्या वागण्या बोलण्यातून हालचालीतून असं सतत जाणवत राहिलं पाहिजे की जणू त्या आदर्श वजनापर्यंत तुम्ही पोहोचलात आहात. आणि निदान तसा अभिनय तरी करायलाच हवा. स्वतःला त्या आदर्श वजनापर्यंत पोहोचवताना पाहायला हवं आणि तुम्हाला जे वजन व्हावं असं वाटतं ते लिहून वजन काट्यावर चिटकून टाका आणि किंवा काही दिवस वजन करणंच टाळा. वजन काट्यावर चढू नका कारण ते तुम्हाला हवं आहे ते प्राप्त करू इच्छिता, ते तुम्ही तुमच्या शब्दात विचारात कृतीत आणू इच्छिता त्याविरुद्ध असं काहीही पाहू नका, ऐकू नका, करू नका आणि तुमच्या सध्याच्या वजनाप्रमाणे कपडे खरेदी करू नका. विश्वास बाळगा की इच्छित वजनाचे तुम्ही होणारच आहात आणि त्या साईजचे कपडे विकत घ्या. आदर्श वजन आकर्षित करणं म्हणजे वैश्विक शक्तींकडे कॅटलॉग पाहून ऑर्डर देण्यासारखंच असतं. कॅटलॉग पहा, तुमच्यासाठी आदर्श वजन हवं ते वजन नक्कीच निवडा आणि तुमची ऑर्डर सांगा आणि नंतर त्या ऑर्डरप्रमाणे तुमच्यासाठी नक्कीच काम केलं जाईल आणि तुम्हाला आदर्श वाटेल असं वजन आणि बांधेसूद शरीर असलेल्या व्यक्तीचा शोध घ्या आणि त्याचं कौतुक करा, मनापासून प्रशंसा करा आणि अशी माणसं अगदी प्रयत्नपूर्वक शोधून काढा. आणि जेव्हा तुम्ही असा आदर्श वजनाच्या बांधेसूद निरोगी व्यक्तीचं कौतुक कराल, अशा प्रकारच्या प्रशंसेची जाणीव तुम्हाला होते त्यावेळी जणू तुम्ही त्या भावना अनुभवून त्यांना आव्हान करत असता. आणि जादा वजन असलेल्या व्यक्तीसमोर आल्या तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, उलट ताबडतोब तुमचं लक्ष वळवून आदर्श वजनाच्या व्यक्तीकडे किंवा तशा चित्राकडे नक्कीच तुम्ही वळवलं पाहिजे आणि त्याचा अनुभव तुम्ही घेतला पाहिजे. आता पायरी नंबर 3, मिळवा. तर तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटलं पाहिजे. तुमच्या शरीराबद्दलच्या चांगल्या सकारात्मक भावना अनुभवा आणि अशी स्वतःची वजनाबद्दलची स्वतःचं वजन योग्य असण्याची जाणीव खूप महत्त्वाची आहे. कारण स्वतःबद्दलच्या नकारात्मक किंवा नावड दर्शवणाऱ्या भावना मनात ठेवून तुम्ही कधीच आदर्श वजन गाठू शकणार नाहीत. आणि या भावना खरोखरच शक्तिशाली असतात आणि त्या स्वतःबद्दल नावड वाटेल असं स्थूल शरीर आकर्षित करतात. आणि तुम्ही स्वतःला स्थूलतत्वाबद्दल दूषणं देत असाल तर मग तुमच्या शरीरात कधीच चांगला बदल होणार नाही. या उलट तुम्ही आणखी बेबद आणि बेढप बनाल आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक इंचाची प्रशंसा करा आणि त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या, कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या बाबतीत सर्व आदर्श आणि परिपूर्ण गोष्टींचाच विचार करीत राहा आणि तुम्ही अशा प्रकारच्या आदर्श निरोगी बांधेसूद शरीराचे अनुभव आणि कल्पना स्तरावर घेत असताना आणि तुम्हाला स्वतःबद्दल स्वतःच्या शरीराबद्दल छान वाटत असतं तेव्हा तुम्ही आदर्श वजनाच्या फ्रिक्वेन्सीवर असता आणि परिपूर्णतेला आदर्श तत्वालाच आव्हान करत असता. मग वॅलेस व्हॅटल्स आपल्या एका पुस्तकात खाण्याबद्दल एक खूप छान टीप देतात आणि ते असा एक सल्ला देतात की जेव्हा तुम्ही खात असता तेव्हा तुमचं सर्व लक्ष हे चरवण करणं आणि चव घेण्याच्या अनुभवावर केंद्रित करा आणि अन्न सेवनाच्या अनुभूतीची संपूर्ण जाणीव घ्या आणि तुम्हाला मनाला अजिबात इकडे तिकडे भरकटू देऊ नका. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या मुखामध्ये अन्नाचं चरवण होत आहे आणि याची चव जिभेला, मुखाला जाणवणारा स्पर्श, सुवास या सर्व अनुभूतींचा आनंद घ्या आणि पुढील वेळेला खाताना हे नक्की अनुभवून पहा. अशा प्रकारे अन्न घेताना जेव्हा तुम्ही संपूर्णतः त्यावरच लक्ष केंद्रित करता
तेव्हा अन्न खूप चविष्ट, रंगतदार वाटते. मात्र जेव्हा तुमचं मन इतर गोष्टींकडे भटकटत असतं तेव्हा अन्नाचा स्वाद गायबच होऊन जातो. आणि जेव्हा अन्न सेवन करताना तुम्ही संपूर्णतः वर्तमानात असता आणि तुमचं सर्व लक्ष हे अन्न सेवनाच्या आनंददायी अनुभवावर केंद्रित असतं, तेव्हाच अन्नग्रहण परिपूर्ण पद्धतीनं होऊ शकतं आणि शरीर अन्नाचा योग्य परिपाक करतं. आणि तेव्हाच त्या अन्नामुळं आपलं शरीर आदर्श घडू शकतं, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला पुढे तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.